पगार पुरत नाही म्हणून कमिशनसाठी गोसाल्याची लाळ पुसता तुम्ही? लाज नाही वाटत? लाळ पुशे. रावसाहेब चिडलात तुम्ही एकदम. काम डाऊन, प्लीज हॅव अ सीट. मराठीत बोला माझ्याशी. बोलतो ना. या बसा. बसलो. आता बोला, कुठले आणि किती पाईप सडलेत? बघतो ना उद्या. मग त्या दिवशी काय तीर्थरूपांचं श्राद्ध जेवायला आला होता? नाही, पुन्हा एकदा बघतो. पाईप सडलेत की थोडासा गंज लागलाय? गंज तुमच्या बुडाला लागलाय काम न करता या खुर्चीत बसून. आणि तुमचा मेंदू सडलाय गोसालियाची धुणी भांडी करून. मी काय म्हणतो साहेब? काही सांगू नका. पाईप कधी बदलताय बोला. उद्या सकाळीच. उद्या तुम्ही याल तेव्हा पत्रकारांची फौज हजर असेल तुमच्या स्वागतासाठी. नाही, त्यांनाही बघायचंय पाईपलाईन कशी सडली ती. मी काय म्हणतो भोसले साहेब, अहो मराठी माणसांनी आपापसात भांडायचं नसतं. स्वतःला मराठी म्हणालात ना तर जीभ हासडून हातात देईन कदम. लाज आहात तुम्ही, लाज. तुमच्यासारखे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक आहे. गणपत, कामचोर साले. द्या ती नोटीस द्या. कसली नोटीस साहेब? मी फाडून टाकतो. कशाला फाडता नोटीस? मला प्लीज. तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय. आलो. नमस्कार. अरे या भोसले साहेब, बसा बसा. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? हा? गेले 6 दिवस आमच्याकडे पाणी नाही आणि हे कदम सांगतात संपूर्ण पाईपलाईन सडली आहे, बदलायला लागेल. तुम्ही निश्चिंत राहा, आज संध्याकाळपर्यंत पाण्याचा सप्लाय सुरू करतो. अहो ते कदम म्हणतात 8 दिवस लागतील. अहो आम्ही वॉर फुटिंगवर काम करू. वॉर फुटिंग? साहेब, सामान्य माणसात एक असामान्य ताकद असते खऱ्याची. हो, गोविंदा गोविंदा. अरे बापरे, मी उगाच कदमांना शिव्या दिल्या. खरे सूत्रधार तर तुम्हीच आहात. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, काही नाही. पण एक सांगू, तुमची बायको आयुष्य आरामात जीवन जगत असेल, तुमचा मुलगा विदेशी गाड्या फिरवत असेल, तुमची मुलगी दागदागिने घालून चांगले कपडे घालून मिरवत असेल, पण एक गोष्ट तुमची मुलं स्वाभिमानानं कधीच सांगू शकत